नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान कर्नाटक, तमिळनाडू आनी तेलंगणा हांगा 7 दिसांच्या भोंवडेर वतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अम्मानात जॉर्डनाचे राजा अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पावण्यार उलोवणी केली. 1971 वर्साच्या झुजांत पाकिस्तानाचेर भारतान मेळयल्ल्या जैताचो उगडास करपा खातीर आयज देशांत विजय दिवस मनयतात. 19 वर्सां सकयल्या आशिया कप क्रिकेटांत आयज दुबयच्या सेव्हन स्टेडियमांत भारत आनी मलेशिया हांचे मदीं खेळ जातलो. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान कर्नाटक, तमिळनाडू आनी तेलंगणा हांगा 7 दिसांच्या भोंवडेर वतली. आदिजगद्रू श्री शिवरथेश्वर शिवयोगी महास्वामीजींच्या 1066व्या जयंती सुवाळ्याचे आयज कर्नाटकांतल्या मालवल्ली हांगा ती उक्तावण करतलीं. अस्तंत बंगालाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हांकां सगळ्या राज्य विद्यापिठांची कुलगुरू करपाचो प्रस्ताव आशिल्ल्या अस्तंत बंगाल विद्यापीठ कायदे दुरुस्ती विधेयक 2022 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपली संमती दिवंक ना. सद्याचे पद्दती प्रमाण बंगालाचे राज्यपाल CV आनंद बोस हे सगळ्या राज्य विद्यापिठांचे कुलगुरू आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जॉर्डन, इथिओपिया आनी ओमान अशा 3 राष्ट्रांच्या भोंवडेर आसात. जॉर्डनाचे राजा अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन हांच्या आमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री जॉर्डनाक गेल्यात. मोदी हांची ही भेट दोनूय देशां मदीं राजनैतीक संबंद स्थापन जाल्ल्याच्या 75व्या वर्धापन दिसा निमतान जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अम्मानात जॉर्डनाचे राजा अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पावण्यार उलोवणी केली. दोनूय देश राजनैतीक संबंदांचे 75 वर्सां पुराय करपाची तयारी करतात तेन्ना दोनूय राष्ट्रां मदल्या लागींच्या भागीदारीचेर ह्या उलोवपांत भर दिलो. आतंकवाद, अतिरेकी आनी कट्टरपणा आड जॉर्डनाच्या ठाम भुमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केली आनी आतंकवादाक आडावपा खातीर भारत आनी जॉर्डन हांचे मदीं एक समान पद्दत आसा अशें अधोरेखीत केलें. अम्मान सावन प्रधानमंत्री इथिओपियाची राजधानी आदिस अबाबाक वतले. इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ. अबिय अहमद अली हांचे कडेन आदिस अबाबांत ते सविस्तर चर्चा करतले. ह्या भोंवडेच्या निमाण्या पावण्यार ते ओमानाची राजधानी मस्कटाक पावतले. हे भेटींतल्यान भारत आनी ओमान हांचे मदल्या राजनैतीक संबंदांक 70 वर्सां पुराय जातलीं. मस्कटांत मोदी ओमानाच्या सुलताना कडेन उलोवणी करतले आनी ओमानांतल्या भारतीय समाजाच्या मेळाव्यांत उलयतले. काल नवी दिल्लींत जाल्ले काँग्रेसीचे रॅलींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विरोधात दिल्ल्या आक्षेपार्ह घोशणांचो संसदीय वेवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी निशेध केला. काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आनी विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी लोकसभा आनी राज्यसभा ह्या दोनूय वेळार देशाची माफी मागची अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को दुनिया मानते हैं, देश के लोग मानते हैं और उसमें कुछ विपक्ष के लोग प्रधानमंत्री को अगर जान से मारने के लिए कहता है तो ये बहुत ही दुखद और अफसोस की बात है. सिर्फ खंडन करने से नहीं होगा. कांग्रेस अध्यक्ष और कांग्रेस के नेता प्रतिपक्ष दोनों लोकसभा राज्यसभा में देशवासियों से माफी मांगना चाहिए. विरोधकांक दुस्मान न्हय तर राजकी प्रतिस्पर्धी मानचो असो सल्लो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सदांच पक्ष फुडाऱ्यांक दिला अशें तांणी सांगलें. हे विशीं निशेध उक्तायतना राज्यसभेचे फुडारी JP नड्डा हांणी म्हणलें, नामदारों के झंझलाहट को स्पष्ट इंगित करता है और साथ में इस तरीके की बात कहना, एक प्रधानमंत्री जी के खिलाफ मृत्यु की कामना करना, यह अपने आप में बहुत ही निंदनीय है. इसके लिए नेता प्रतिपक्ष और कांग्रेस पार्टी के नेता आदरणीय सोनिया गांधी जी, इनको देश से माफी मांगनी चाहिए. खाशेल्या सघन सुदारणा SIRच्या पयल्या टप्प्याखाला तयार केल्ली वेंचणूक वळेरी आयज अस्तंत बंगालांत जाहीर जातली. वेंचणूक वळेरी मसुदो जाहीर जावचे पयलीं आयोगान खाशेल्या वेंचणूक नोंदी निरीक्षकांची नेमणूक केल्या, जे राज्यांतल्या जायत्या विधानसभा मतदारसंघांतल्या कामाची बारीकसाणेन छाननी करतात. 1971 वर्साच्या झुजांत पाकिस्तानाचेर भारतान मेळयल्ल्या जैताचो उगडास करपा खातीर आयज देशांत विजय दिवस मनयतात. दर वर्सा ह्या दिसा देशांत त्या धाडसी सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाची याद करता, जाची कथा दरेका भारतीयाक प्रेरणा दिता आनी राष्ट्रीय अभिमानाची स्रोत आसात. 1971 वर्साच्या ह्या दिसा पाकिस्तानाचो लश्करी मुखेली जनरल A. खान नियाझीन 93,000 सैनिकां वांगडा भारतीय सैन्य आनी मुक्ती वाहिनी हांचो आस्पाव आशिल्ल्या इश्ट राष्ट्रांच्या सैन्याकडे बिनशर्त आत्मसमर्पण केलें. ह्या झुजाच्या शेवटाक लागून उदेंत पाकिस्तान वेगळें जावन बांगलादेशाची निर्मिती जाली.
ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. Next Gen GST, better and simpler. आता मुखावेल्यो खबरो. संवसारीक वाडीच्या 3.2% तुलनेत भारत 8.2% वाडीच्या दरासयत सगळ्यांत नेटान वाडपी मुखेल अर्थव्यवस्था म्हूण उदेता अशें अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगलां. दरेक जागतीक संस्था चालू अर्थीक वर्सा देशा खातीर वाडीचो अदमास वाडयता अशें तांणी सांगलें. 2025-26 वर्साच्या पूरक मागण्यांक जाप दितना काल लोकसभेत तांणी हें सांगलें. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी देशाचे अर्थवेवस्थेचेर केल्ल्या नकारात्मक टिपण्यांक जाप मागपी विरोधकांचेर टिका करतना अर्थमंत्र्यांनी भारताक 3 मुखेल जागतीक संस्था DBRS, S&P आनी R&I कडल्यान रेटींग अपग्रेड मेळ्ळां आनी भारतान आपल्या टिकाकारांक चुकीचें सिद्ध केलां हाचेर भर दिलो. विमान भाड्याचेर बारीक नदर दवरपा खातीर DGCA खाला काम करपी टॅरिफ मॉनिटरींग युनिट आनीक घटमूट करतले अशें राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वराक पूरक प्रस्नाक जाप दितना केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी सांगलें. जो टैरिफ मॉनिटरिंग यूनिट हमारे DGCA में है उसको भी और सशक्त करके और सारे रूट हम मॉनिटर कर रहे हैं. इंटरनेशनल रूट्स भी अब मॉनिटर करने का किया है क्योंकि हम वो दबाव एयरलाइंस पे भी हम डालना चाहेंगे कि इस तरह से जो अपॉर्चुनिटी से प्राइसिंग के सिचुएशंस कभी कभी जो बन जाते हैं वो ना हो. हमारी मिनिस्ट्री से पूरा इसके ऊपर ध्यान देते हुए हमें एयर सेवा में भी एक स्पेसिफिकली हमने टैरिफ मॉनिटरिंग का भी एक सुविधा रखी है. भूप्रणाली खातीर देशी ड्रोन क्षमताक गती दिवपा खातीर भारतीय लश्करान समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या, जाचे समन्वय सिकंदराबादांतल्या 515 लश्करी तळ शाळेवरवीं जातले. हे भागीदारीत परिचलन गरजो आनी स्वदेशी उत्पादन उद्दिश्टा कडेन सुसंगतपणान ड्रोन तंत्रगिन्यानाचें मुल्यांकन ते प्रत्यक्ष क्षेत्रांत समावेश आनी विस्तारा मेरेनचो मार्ग निश्चित करता. ह्या MOUत ड्रोन उत्पादनात तंत्रगिन्यानाचें एकीकरण करपाचेर भर दिला. खास करून IC इंजिनाचेर आदारीत ड्रोन आनी GPS नाशिल्ल्या वातावरणात काम करपाक सक्षम अशी प्रणालीचेर भर दिला. 19 वर्सां सकयल्या आशिया कप क्रिकेटांत आयज दुबयच्या सेव्हन्स स्टेडियमांत भारत आनी मलेशिया हांचे मदीं खेळ जातलो. सकाळीं 10:30 वरांचेर मॅच सुरू जातली. दुबयत जाल्ले दुसरे मॅचीत आयुष म्हात्रेच्या फुडारपणा खाला आशिल्लो भारतीय पंगड पाकिस्तानाक 90 धांवड्यांनी हारयले उपरांत आपलो जैताचो क्रम चालू दवरपाचो यत्न करतलो. एरन जॉर्जान 88 चेंडूंनी 85 धांवड्यो केल्यो आनी ताका लागून भारताक 240 धांवड्यो मेळ्ळ्यो. प्रत्युत्तरांत भारतीय गोलंदाजांनी यजमान पंगडाक फक्त 150 धांवड्याचेर आडायले. यजमान UAE, पाकिस्तान आनी मलेशिया हांच्या वांगडा भारताक अ गटांत दवरला. दुसरे वटेन बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आनी नेपाळ ब गटांत सर्त करतात. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशांत दाट ते सामके दाट धुके पडपाचो अदमास काडला. फाल्यां सकाळ मेरेन पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आनी हिमाचल प्रदेशांतल्या कांय वाठारांनी दाट धुकें तिगून उरतलें अशें IMDन सांगलां. फुडले 3 ते 4 दीस ईशान्य भारतांत अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 दिसांत वायव्य भारतांतलें उण्यांत उणें तापमान ल्हव 2 अंश सेल्सियस उणें जातलें असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ह्या म्हयन्याच्या 18 तारखे मेरेन तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी अंदमान आनी निकोबार जुंव्याचेर कांय सुवातींनी गडगड आनी वाऱ्या वांगडा धुमशेण येवपाची शक्यताय आसा अशें IMDन सांगलां. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान कर्नाटक, तमिळनाडू आनी तेलंगणा हांगा 7 दिसांच्या भोंवडेर वतलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अम्मानात जॉर्डनाचे राजा अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पावण्यार उलोवणी केली. 1971 वर्साच्या झुजांत पाकिस्तानाचेर भारतान मेळयिल्ल्या जैताचो उगडास करपा खातीर आयज देशांत विजय दिवस मनयतात. 19 वर्सां सकयल्या आशिया कप क्रिकेटांत आयज दुबयच्या सेव्हन्स स्टेडियमांत भारत आनी मलेशिया हांचे मदीं खेळ जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.